पावसाळा आला का एवढी टेंबरा लागते कच्चे आणि त्या टेंबराचा मग चीक आपण सकाळी आपण माणूस कामाला जाते एवढा फायदा आहे. आणि याची साल जखमीला होते. बाप्पा सुमिता तुले बाहेर टेंबरा सापडले बा तुले. हो ते झाडाकडून आली ना हा म्हणून भेटले लई मोठे हे टेंबराची चालत आहे लई खाल्ले आता मी एवढे सुद्धा भेटले. खाऊ बहुत झालो. हे बघा खाली चलत आहे एवढं आहे पुन्हा हातामध्ये सुमिताच्या मस्त गोड वाटताय जबरदस्त वाटून आलं. मी एवढ्या वेळ जातो मला एका टेंबर सापडत नाही ना तुम्हाला बाहेर सापडते बापुले तुले. त्या दिवशी हवा आलता ना हवेनं पडले हो त्यात गेलं नसन कोणी टेंबराबाशी. हो त्या दिवशी हवा होता भयानक ना जवळ तुम्ही जावा पाय तेव्हा झाडाले मस्त लागून होते हिरवे एकही मुली सापडे नाही. पाडा आले का पडते टेंबर. हो आणि आपण तुझी ठोकले तेव्हा तुला जास्त सापडले. हा तरी पण तुला एवढे सापडले कमी जास्त किंवा थोडे कमी असेल. एवढे सारे भेटले. आता तुम्ही सुद्धा या टेंबर खाले. मला काय वाटलं आता मी 2-3 दिवस येतो काड्या तोडतो ह्या बघा काड्या तोडतो मी येतो 2-3 दिवसापासून. मला काय वाटलं झल्ले असेल म्हणलं टेंबर म्हणलं तर सुमितानं आता जाऊन आणलेच टेंबर त्यातून एवढे मोठे आणले पा टेंबर आणि जबरदस्त मध्ये आता फोडून सुमिता बघा आता जबरदस्त आहे टेंबूर हे बघा आपलं काय म्हणते ते चिक्कू. जसं चिक्कू असते ना चिक्कू सारखी ह्याची चव येते आणि यात बिया पाय खाली पडली बी बघा याते बिया चिक्कू सारख्या यात बिया येते बघा चवय तशीच फक्त चिक्कू मोठा आहे टेंबूत लहान राहते. तसं पाहतो म्हणलं तर चिक्कूपेक्षाही हे फळ चांगलं स्वादिष्ट आणि आरोग्यवर्धक आहे. म्हणजे या फळामध्ये साखर थोडी कमी असते चिक्कूमध्ये साखर जास्त राहते. आणि विशेष म्हणजे चिक्कू सारखी भलेही याची चव लागत असली तरी चिक्कूपेक्षा थोडीशी याची चव वेगळीच असते चांगली टेस्ट असते. भलेही आपलं चॅनल आरोग्यविषयक नसलं तरी काही 2-4 फायदे तुम्हाला मी या फळाचे नक्कीच सांगणार आहे. तशी जास्तीत जास्त आपली माहिती आरोग्यविषयक चॅनलवर राहणार आहेतच. नंतर मी तुम्हाला सांगतोच त्या चॅनलचे नाव. फोडलं का असं निघते. पण बिया बघा गच्च्यावर बिया फुटते जाताना पकल्या नसं बिया नाही पकले का बघा मस्त चवाय भावांनो जबरदस्त वाटून राहिलं. रानातला रानमेवा आपल्या शेतातला रानमेवा लई दिवसापासूनची टेंबून येते म्हणजे लहानपणापासूनची लहानचं झाड होतं ते. हो ना. हा टेंबू आता लागायला लागले. मी बाबूच्या वयात असं तेव्हा लहानचं होतं झाड मूड का तो होतं मूड हातावर आता लागायला लागली खरं टेंबू. आता यावर्षी जास्त पाणी पडलं त्यानं हो का माहीत नाही पण बरे लागले टेंबू यावर्षी. तुमच्याकडे असे टेंबू सापडते का सांगा बरं भावांनो. मस्त मजा येते भावाचं टेंबू खाल्ले. याचे गोले काढून ठेवले तुम्ही तरी हे लई दिवस राहते वारले का. हा मस्त लागते ते तर आहे खाले. पण गोष्ट कशी आहे म्हणा या टेंबरण्याचे पण काही फायदे आहे हो ना. आपलं काय म्हणते चिखल्या. आता भावांनो आता पावसाळा आता येतात जवळ पावसाळा आला का एवढी टेंबरा लागते कच्चे कोवळे आणि त्या टेंबराचा मग चीक आपण फुलला पण कच्च त्यातला मग चीक निघते. मला दाखवलं असतं आता लागून नाही आता हे झडलं आहे आता लागन पावसाळ्यात. त्यातला चीक आपण चिखल्याला लावला ना रातून आराम पडते सकाळी आपण माणूस कामाला जाते एवढा फायदा आहे. एवढे हे जंतुनाशक आहे टेंबर आणि याची साल जखमीला होते. मी झाल्या होत्या ना मागाची मी गेल्या वर्षी लावल्या होत्या बसल्या होता. एक मी चॅनल काढलं होतं आरोग्याचं मार्गदर्शन गुरुजी हेल्थ नावाचं. या चॅनलवर मी आरोग्यविषयक व्हिडिओ अपलोड करायचो. चांगलं चालत होतं ते चॅनल. त्यातले अनेक व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये पोहोचले होते. त्यातले मी व्हिडिओ चुकून कटले होते म्हणजे त्यातला 30,000 महिना भेटत होता पहिलं. तिथले मी व्हिडिओ कटले होते 6 वर्ष मी ताणतणावात काढले होते. त्यानंतर माझ्या जीवनात अनेक ताणतणाव आले मग शेळ्या मेल्या लई ताणतणाव भोगले मी. आता मी थोडंसं सावरलो या दुःखातून. जाऊ दे म्हटलं दुःख 12 महिने जायते म्हटलं आयुष्यभर जायते म्हटलं का लढायचं म्हटलं लढून आपलं आयुष्य का घटवायचं म्हटलं. मग मी आता ताणतणाव कोणतं दुःख घेणं बंद करून टाकलं. आता जीवनाचा एन्जॉय करायचा असं ठरवलं. तसेच मी एक नवीन आरोग्यविषयक चॅनल काढलं आहे आरोग्य विधाता नावाचं. या चॅनलवर तुम्हाला आरोग्यविषयक कंप्लीट अशी माहिती दिली जाईल. जर तुम्हाला आरोग्यविषयक व्हिडिओ आवडत असेल तर नक्की त्या चॅनलला जाऊन भेट देऊ शकता. जमलं तर याची लिंक मी व्हिडिओच्या खालीसुद्धा देतो वर्णनामध्ये जाऊन तुम्ही त्याला करा सपोर्ट. आता मस्त सुमितानं आणलं टेंबर लई खाल्ले आता म्हणतो हे पोटात गेलं भरून. पहिलं पाणी पेलं होतं मग सुमितानं आणलं तिकडून टेंबरा मग गेलं पोट भरून. मला माहीत नाही आता मी बहिणीसोबत होतो बोलत फोनवर तर मला पटलंच नाही. सुमिता होते मला टेंबरा खात मी आपलं पाणी लावले पहिले मग सुमिता लागले बोलायले बाईसोबत त्यामुळे मला पडलंच नाही. मग आत्ता भेटलं त्यामध्ये मस्त खाल्ले जीवनामध्ये आनंद वाटला असतं जबरदस्त वाटते आता भावांना. आता आमचे असे हे बघा काड्याची सोय चालू आहे आपली अशी जशी. आता हे नसले झाडं काट्या कुठे हे झाडं आमच्या फळपणे रानामध्ये झाड आहे
हे झाड काही कामाचं नव्हतं. आमच्या अवधं हाणता येत नाही. झाड ना जमीन आपलं हे जमीन जर आपल्या कपाशी या लगत झाड होतं त्यामुळे अवधं हाणता येत नाही म्हणून हे झाड काढून टाकलं. जिथे आपल्याला पेटवा लागेल ना कोणता? हे गचाटा. हो हो बघा भावांनो, हा गचाटा आम्हाला पेटवाचा लई निघला गचाटा. पुन्हा थोडासा इकडं निघतेच गचाटा इकडं. लई काम आहे आता भावांनो. आता हे कपाशा काढायचे आहे. आता का म्हणा लई काम आहे. ज्यावर्षी तुम्हाला माहीतच आहे किती तळ भोगला, कपाशी नष्ट केली जाऊन डुकरानं असे हे लई झाले जीवनात. आता काय दुःख दोन्ही पोहाने का सांगायचे. थोडंसं आता तुम्हाला सांगली गोष्ट आता गोष्ट काढून टाकली. आता भावांनो आता मला लई काम आहेत. आता मी कामं धामं करतो. आता पुन्हा एकदाच आता हे पाणी पितो आता मी. आणि हे आपलं म्हणजे हे काटे कोटे असे काढून टाकतो. आपली कशी काढायची सोय. कारण तर आपल्याला सध्या कसं आहे गॅस भेटत नाही. आता माझी बहीण तेच सांगे म्हणजे बहिणीचं केलं आम्हीच केलं ऑपरेशन बहिणीचं. तर तिला गॅस भेटून नाही झाला. ते आता काळ्या स्वयंपाक करा तर डोळ्यात धूळ जाते, डोळे खराब होते. कारण तर आमच्या भाऊजी स्वयंपाक करते मध्ये काळ्यावर. कुठल्या आणलं का घेऊन जा मला आमच्या काळ्यामध्ये आहे म्हणलं. नाही म्हणजे आता घेतलं दूर कडून आणण्याच्या काळ्यामध्ये इकडून आता कसं येणार आहे म्हणजे आता 14 तारखेपर्यंत गॅस भेटत नाही म्हणे. मग पाहा म्हणलं आता काय घेऊन जा म्हणलं तसं म्हणलं. आता माझ्यापाशी गाडी नाही, घोडा नाही, काही नाही, कोणतं काही नाही. म्हणजे सायकल चालवता येत नाही, काही नाही. त्यामुळे काय मी काही निवडून देऊ शकत नाही. आता अशी आता कंडिशन आहे आता भावांनो. आता जीवन म्हणल्यावर काही ना काही भानगडी राहतेच. आता भावांनो तुमचं जीवन कसं आहे भावांनो सांगा. तुमच्याकडले कामं धमं संपले का सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करून सांगा कसं वाटलं तर. थोडंसं बसतो आता पाणी पितो. आवडल्यास लाईक करा. पाच जाऊ आमच्या गावाकडचे लोक.